आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मी तुमच्या झोळीत तुमच्या 4 पुत्रांचं जीवन टाकतो। मी तुम्हाला वचन देतो की अर्जुनाला सोडून मी दुसऱ्या कुठल्याही पांडवांचा वध नाही करणार। सम्राट युधिष्ठिर, जा, मी तुमचा वध करणार नाही। मी तुम्हाला जीवन दान देतो। हो, जीवन दान। इथून जा आणि जाऊन द्वारकाधीशांच्या मागे तोंड लपवणाऱ्या त्या अर्जुनाला पाठवा आणि त्याला सांगा की जर त्याच्यामध्ये वीरतेचा एकही कण शिल्लक असेल तर येऊन माझा सामना कर। दादा, मी युद्ध सोडून तुमच्याकडे यासाठी आलो की तुम्ही निराशेत काही वेड वाकड करून बसू नये। तुम्ही महाराज आहात। जर तुम्ही आत्महत्येचा विचार केलात तर तुमच्याशिवाय आम्ही हे युद्ध जिंकून तरी काय करू? तुम्ही आत्महत्येचा विचार मनातून काढून टाका। आज मी कर्णाशी अंतिम युद्ध करायला जातोय। परत येईन तर विजय तिलक मिरवत परत येईन।
भाच्या, असं वाटतंय की युद्धाचा निर्णायक पर्व सुरू होणार आहे. हो मामाश्री हो. आज कर्णाच्या धनुष्याचा टणत्कार ही घोषणा करतोय की कर्ण आता अंतिम युद्ध करणार आहे. अच्छा, तर तू आलास अर्जुना. मी तुझीच प्रतीक्षा करत होतो, परंतु मला वाटलं नव्हतं की काल माझ्या अस्त्राला बळी पडण्यापासून वाचल्यानंतर माझा सामना करायला इतक्या लवकर येशील. मी तुझ्यासारखा पळपुटा योद्धा नाहीये जो शत्रूला वरचढ होताना बघून युद्धभूमीवरून पळून जाईल. पण माझ्याबद्दल तुझं असा विचार करणं बरोबरच आहे, कारण तुझ्यासारखा पळपुट योद्धा सगळ्यांना स्वतःसारखाच समजतो. माझ्या समोरून तू बरेचदा जीव वाचवून पळून गेला आहेस, पण आज मी तुला जिवंत जाऊ देणार नाही. मी पण तुझ्या चितेच्या लाकडांचा प्रबंध करून आलो आहे. तू माझ्यापासून किंवा तुझ्या मृत्यूपासून पळू शकणार नाहीस. बाकी चारही पांडवांना तर मी जीवनदान दिलं, परंतु तुला मी मृत्यू दंडाशिवाय काहीच देऊ शकत नाही. मोठा दानवीर बनतोस, मग काय विसरलास की मी तुला अनेकदा जीवनदान दिलं आहे. विराटाचे गोधन चोरताना पकडला गेला होतास तेव्हा मी तुला मारायच्या ऐवजी सोडून दिलं होतं. हो, कधी कधी योगायोगाने ती फांदीही तुटते ज्याच्यावर एखादा कावळा येऊन बसतो. मग कावळ्याला असं वाटतं की त्याच्या वजनानेच ती फांदी तुटली. तू पण त्या कावळ्यासारखाच स्वतःच्या वीरतेच्या भ्रमात जगतोयस. अर्जुना, तू कोणी शूरवीर नाहीस, तर भेकड आहेस. भेकड भेकड मी नाही, तू आहेस. तू ज्याने भरल्या सभेत एका असहाय्य स्त्रीसाठी अश्लील शब्द वापरले होते, आठवतंय सूतपुत्रा? जो अपशब्दांना हत्यार बनवतो तो योद्धा नाही, तो केवळ भेकड असतो. आणि जो एका स्त्रीला त्याची ढाल बनवतो तो तर मोठा वीर असतो ना. का विसरलास की भीष्म पितामहांचा वध करण्यासाठी तू शिखंडीच्या पदरामागे लपला होतास? स्वतः भेकड असून मलाच भेकड म्हणतो आहेस. कोण किती भेकड आहे आणि कोण किती शूरवीर आहे याचा निर्णय आजच होऊन जाईल. कर्णा, आज मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता करायचा आहे मला. हे कुंती पुत्र, आधी हे तर सांग की तू युद्ध करशील की तुझा सारथी माझ्याशी युद्ध करेन? मी युद्ध करीन. मी. तर मग सावधान. सावधान.
युवराज, हे कर्ण आणि अर्जुनाचं नाही तर महास्त्रांचं घनघोर युद्ध सुरू आहे. हो भाचश्री, असं भीषण युद्ध आजपर्यंत पाहिलं नव्हतं. हा कुठल्या भीषण अस्त्राचा प्रयोग केला आहे अर्जुनाने? युवराज, या महाविनाशक आणि महासंहारक अस्त्राला आग्नेयास्त्र म्हणतात. परंतु संजय, या महाभयंकर आग्नेयास्त्राला शांत करण्याचा कुठलाच उपाय नाहीये का? आहे, उपाय आहे, उपाय आहे युवराज. जर उपाय आहे अंगराज कर्ण, तर त्याचा उपयोग का नाही करत? जर लवकरच याच्यावर उपाय केला गेला नाही तर हे अर्जुनाचं आग्नेयास्त्र आपल्या सर्वांना भस्म करून टाकेल. अंगराज कर्णचं होऊ देणार नाहीत. कदाचित ते आग्नेयास्त्राचा प्रभाव नष्ट करण्यासाठी कदाचित ते वरुणास्त्राला आवाहन करतायत. वाह अंगराज, वाह. पार्था, वायू अस्त्राचा प्रयोग करून कर्णाच्या वरुणास्त्राचा प्रभाव नष्ट कर, ज्यामुळे अंधार दूर होईल. जशी आज्ञा केशव. वा अर्जुन, गांधारी, कर्ण आणि अर्जुनाच्या युद्धाची बातमी ऐकून माझं मन बेचैन होत आहे. कळत नाही महाराज, आता काय घडेल. माझं मन अनिश्चिततेमुळे व्याकुळ होतंय. मला कळत नाहीये की कर्ण आणि अर्जुनाच्या या युद्धाचा शेवट काय होईल.
मामाश्री, हा कसला चमत्कार आहे? असं वाटतंय की कर्णाच्या दिव्यास्त्रांना अर्जुनाच्या रथाने गिळून टाकलंय. अरे भाचे श्री, जिथे मायावी कृष्ण असेल तिथे अशा गोष्टी घडल्या तर काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. ही माया तर आपण या आधी बऱ्याचदा बघितलेली आहे. हे अर्जुना, तुझ्या अस्त्र भांडारात कुठलं असं अस्त्र असेल जे या नागास्त्रापासून तुझं रक्षण करू शकेल तर स्वतःला वाचव. सावधान. पार्था, बघतोयस त्या सर्पाला? हो केशव, परंतु या सर्पाचं माझ्याशी काय शत्रुत्व आहे? कदाचित तू विसरला असशील, पण मी तुला परत आठवण करून देतो. खांडव वनात तुझ्याकडून जो नागांचा संहार झाला होता त्यात अश्वसेन नागाचा संपूर्ण परिवार जळून मारला गेला होता. तेव्हापासून अश्वसेन नाग तुझ्यावर सूड उगवायची संधी शोधतोय. हा नाग अत्यंत विषारी आहे. त्याच्या विषाच्या प्रभावाने तुझा मुकुट काळा पडलाय. हा तुझ्यावर परत वार करेल त्याआधी तू याचा वध करून टाक. हे काय झालं? जर या कृष्णाने अर्जुनाच्या रथाला खाली दाबलं नसतं तर कर्णाच्या घातक सर्प बाणाने अर्जुनाला अवश्य घातक दंश केला असता आणि मग अर्जुन वाचू शकला नसता. परंतु कृष्णाच्या या कुशलतेमुळे या अर्जुनाचा जीव वाचला. मामाश्री, अर्जुन मरता मरता वाचला. न जाणे कोणाचा आशीर्वाद कवच बनून अर्जुनाची रक्षा करतोय. हो, अर्जुन, कर्ण याचं नक्कीच घातक उत्तर देईल.
सारथी, माझा रथ अर्जुनाच्या अजून जवळ घेऊन चल. मग बघतो की अर्जुनाचा सारथी आता अर्जुनाला माझ्या अस्त्रापासून कसा वाचवतो ते. चल. काय झालं सारथी? रथ कलंडला कसा? हे अंगराज, रथाचं चाक धरतीत फसले. रथाचं चाक फसलं आहे? हे उन्मत्त कर्णा, तू माझ्या गायीची हत्या केलीस. मी तुला शाप देतो. हे पापी, तू नेहमी ज्याची ईर्ष्या करत आला आहेस आणि ज्याला परास्त करण्याचे निरंतर प्रयत्न करत आला आहेस, तुझ्या त्या शत्रूशी युद्ध करताना तुझ्या रथाच्या चाकाला धरती गिळून टाकेल. धरती गिळून टाकेल कर्णा. चालव बाण अर्जुना, चालव. हे काय झालं आहे? मला अस्त्र प्रकट करणारे मंत्रच विसरून गेलो आहे मी.
मी परत प्रयत्न करून बघतो. ओटारड्या, तू तुझ्या गुरुला फसवलेला आहेस. तू माझ्याशी कपटाने वागलेला आहेस. तू जाणून बुजून माझ्याशी खोटं बोललेला आहेस. मी प्रतिज्ञा केली होती की ब्राह्मणा व्यतिरिक्त कधी कुणाला धनुर्विद्या नाही शिकवणार. परंतु तू ब्राह्मण नसताना देखील ब्राह्मणाचा वेश परिधान करून माझ्याशी खोटं बोलला होतास. हे लोभी मनुष्या, तुला या खोटेपणाची शिक्षा भोगावी लागेल. मी भार्गव परशुराम तुला शाप देतोय की जी अस्त्र शस्त्र विद्या तू कपटाने प्राप्त केलेली आहेस ती संकट समयी तुझ्या उपयोगी कधीच पडू नये. हे घे. नाही गुरुदेव. तुझा लोभ तुझा विजय नाही, पराजय बनावा. तू सर्व विद्या विसरून जाशील. तुला कोणताही मंत्र आठवणार नाही. नाही नाही. वा अर्जुन वा. तुझ्या पराक्रमाची आणि शौर्याची गाणी म्हणावीशी वाटत आहेत. तुझ्यासारखा शूरवीर क्षत्रिय योद्धा तर शोधूनही या युगात नाही मिळणार. मला ज्ञात नव्हतं की तू इतका भ्याड आहेस की एका निशस्त्र आणि घायाळ योद्ध्यावर देखील प्रहार करू शकतोस. धिक्कार आहे तुझा अर्जुन, धिक्कार आहे. तुझ्याशी युद्ध करणं म्हणजे स्वतःच्या शौर्याचा अपमान आहे. क्षत्रिय योद्ध्यांचा हा धर्म असतो की ते कधीही त्यांच्या त्या शत्रूवर प्रहार नाही करत ज्याने त्याची शस्त्र खाली ठेवली असतील, वा ज्याच्या धनुष्याची प्रत्यंचा तुटली असेल, वा तो घायाळ झाला असेल. परंतु तू क्षत्रिय योद्ध्यांच्या धर्म सिद्धांतालाच काळ फासला आहेस आणि वरून हा दावा करतोस की तू धर्मयुद्ध करतो आहेस. नाही अर्जुन, नाही. तू धर्मयुद्ध नाही, तू अधर्म करतो आहेस. हो, अधर्म. ऐकलं होतं की तुझा सारथी धर्माचा रक्षक आहे. हीच धर्माची शिकवण दिली आहे का त्याने तुला? कसला अधर्म अंगराज? धर्म आणि अधर्माची व्याख्या तुला ठाऊक असणार आहे कर्णा. स्वतःचे प्राण संकटात पाहून आज तुला धर्माची आठवण होतीये. क्षत्रियांच्या ज्या धर्म सिद्धांताचा आज तू संदर्भ देतो आहेस त्याच सिद्धांतांना मूठमाती दिली होतीस तू. विसरलास का की कशा प्रकारे एकट्या अभिमन्यूला तुम्ही सर्वांनी घेरून मारून टाकलत ते? त्यावेळी तो घायाळ नव्हता, तो निशस्त्र नव्हता का? तू स्वतःला निशस्त्र म्हणवतो आहेस, परंतु तू
शस्त्रांचा त्याग केलेला नाहीयेस. युद्धभूमीवर निशस्त्र योद्धा त्याचे हात जोडून शत्रूला शरण जात असतो, तेव्हाच त्याला अभय दिलं जातं. जर तुला पांडवांना शरण यायचं असेल तर हात जोडून ये इथे धर्माच्या पक्षात. अधर्म आणि धर्माची रेषा तुझ्या आणि अर्जुनाच्या रथाच्या मधोमध आखलेली आहे. ही रेखा पार करून ये. शरणागत वत्सल पांडव तुला अवश्य शरण देतील. नाही. मला ठाऊक आहे तू तिथून इथे नाही येऊ शकत, कारण जर तुला यायचं असतं तर काल रात्रीच निर्णय घेतला असतास. जोपर्यंत तू अधर्मींची साथ देतोयस, आमच्यासाठी तू अधर्मीच आहेस, आणि अधर्मींशी युद्ध करणं पाप नाही तर पुण्य आहे. पार्था, बघत काय उभा आहेस? उचल तुझं गांडीव आणि घे वेध या अधर्मीचा. परंतु मधुसूदन, त्या सूत पुत्राच्या रथाचं चाक मातीत रुतलं आहे. अशा अवस्थेत जर मी कर्णाचा वध केला तर लोक काय म्हणतील? पार्था, त्याच्या रथाच्या चाकाला धरतीने पकडून नाही ठेवलंय. हा तर कर्णाचे गुरु परशुरामांचा शाप आहे, ज्यामुळे त्याच्या रथाचं चाक असं अडकलंय. गुरूंचा शाप? होय पार्था, कर्णाने गुरूंना फसवून विद्यार्जन केलं होतं, त्यामुळे त्याच्या गुरूंनी शाप दिला होता. तुझा लोभ तुझा विजय नाही, पराजय बनावा. तू सर्व विद्या विसरून जाशील. तुला कोणताही मंत्र आठवणार नाही. जा. कर्णाने शस्त्रविद्याच मुळी अधर्माने प्राप्त केली आहे. तो अधर्मी आहे, आणि अधर्मी शत्रूंना अधर्माने मारणं हा देखील धर्मच आहे. त्यामुळे ही हातची संधी दवडू नकोस पार्था. अरे ही तर 5 पतींची पत्नी आहे. 5 ऐवजी जर 6 झाले तर कोणतं मोठं आभाळ कोसळणार आहे. सावधान कर्ण! कर्ण, तुझा अंतिम क्षण जवळ आलाय. अर्जुन, मला माझ्या अंतिम क्षणाच्या आठवणीने घाबरवतो आहेस. युद्धभूमीवर मृत्यूशी लपंडाव खेळणाऱ्या योद्ध्यांचे बाहू सदैव मृत्यू सुंदरीच्या स्वागतासाठी पसरलेले असतात. त्यांना मृत्यूची चिंता नसते, केवळ वीर मरणाची चिंता लागून राहिलेली असते. ते जगतात सुद्धा अगदी अभिमानाने आणि मरतात सुद्धा अभिमानानेच. आणि जेव्हा ते मरतात तेव्हा त्यांच्या मागे रक्ताने लिहिलेला इतिहास मागे ठेवून जातात. तू चिंता करू नकोस कर्ण. तुझ्या मृत्यूचा इतिहास मी तुझ्याच रक्ताने, माझ्या या टोकदार बाणांनी लिहिणार आहे. हे तू अशासाठी बोलतो आहेस अर्जुन, कारण मी माझ्या रथावर नाही आहे. याचा अर्थ असा नाही की माझी तुझ्या बाणांनी एखाद्या हरणाप्रमाणे शिकार होऊन जाईल. माझा एक हात घायाळ आहे म्हणून काय झालं? मी एकाच हाताने तुझ्याशी युद्ध करेन. तुझ्याशी युद्ध करण्यासाठी माझा हा एक हातच पुरेसा आहे. आता तू सावधान हो अर्जुन.
जर मी धर्मपथावर असेन, जर सर्व पांडव धर्मपथावर असतील, जर कर्ण अधर्मी आहे, तर माझ्या या बाणाने आमच्या परमशत्रू कर्णाचा वध व्हावा. कर्ण! अग्रज! कर्णाच्या मृत्यूने या धरतीने एक अजून वीर गमावला. या युगाचा एक महापुरुष काळाने हिरावून नेला. या धरतीच्या भाग्यात पुन्हा कुणी कर्ण होणार नसला तरी यापुढे युगानयुगे अनेक जाती धर्मातले आणि कुळातले लोक कर्णाचं स्मरण ठेवून असतील. धर्मवीर, कर्मवीर, शूरवीर, दानवीर अंगराज कर्णाचं कुरुक्षेत्रावरून महाप्रयाण सुरू झालं. या महाप्रयाणाच्या वेळी जणू आकाशही स्तब्ध झालं होतं आणि धरती देखील मौन धारण करून बसली होती. दुर्योधन क्रोधाने आणि दुःखाने जणू वेडा झाला होता. त्याचा उजवा हात, त्याचा परममित्र कर्ण आज त्याला सोडून चालला होता. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला पांडव अतिशय आनंदी दिसत होते, कारण त्यांचा परमशत्रू आज मारला गेला होता. अर्जुन मात्र अजूनही त्या सत्याशी अनभिज्ञ होता की ज्याचा वध त्याने केलाय तो त्याचाच मोठा भाऊ होता. कर्णाच्या सूर्यलोकीच्या महाप्रयाणाच्या वेळी स्वर्गस्थ देवता देखील आकाशात हजर होते. मृत्यू लोकातून अमर होऊन आता सूर्यलोकीच्या वाटेवर असलेल्या कर्णाच्या स्वागतासाठी स्वतः कर्णाचे पिता सूर्यदेव उभे होते. एक तेजपुंज आत्मा आता सूर्याच्या महातेजात विलीन होण्यास चालला होता. अनेक वर्षांनी अखेरीस पिता पुत्रांची परत गळा भेट होणार होती. सत्यनिष्ठ, न्यायनिष्ठ, पितृनिष्ठ, एकनिष्ठ कर्णाची आत्मज्योत आता त्या परम महातेजामध्ये समाविष्ट झाली होती. कर्ण नावाच्या एका अध्यायाचा आता अखेर झाला होता आणि तो पंचतत्वात विलीन झाला होता.
अभिनंदन महाराणीजी, अभिनंदन. आपला विजय झालाय. अर्जुनाने कर्णाचा वध केलाय. अर्जुनांनी सेनापती कर्णांचा वध केलाय महाराणीजी. अर्जुनाच्या विजयाच्या शुभेच्छा कुंतींच्या कानांवर पडत राहिल्या, पण तिचं मन मात्र गोंधळलेलं होतं. ज्या अर्जुनाने त्याच्या शत्रूचा वध केला त्याचा आनंद साजरा करावा, की अर्जुनाच्या बाणांनी ज्या थोरल्या मुलाचा कर्णाचा वध झाला त्याचा शोक प्रकट करावा, या द्विधा मनावस्थितीत कुंती होती. अखेरीस कृष्णाच्या मूर्तीसमोर बसून त्या माऊलीने कृष्णालाच प्रश्न विचारला. बोल बोल कृष्णा, तू माझ्या बरोबर असा खेळ का खेळतो आहेस? बोल, का तू मृत्यूचा असं चक्रव्यूह रचलंस, ज्याला या दुर्दैवी मातेचा दुर्दैवी पुत्र देखील ध्वस्त करू शकला नाही? का? कृष्णा